पुण्यामध्ये यशवंत नाट्यगृहामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलेला आहे। संगीत संन्यस्त खडग नाटकातील प्रयोगादरम्यान वंचितने हा राडा घातला। नाटकामध्ये गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा आरोप वंचितने केला। यशवंत नाट्यगृहात वंचितचा हा राडा पाहायला मिळतोय। गौतम बुद्धांचा अपमान केला असा दावा वंचितने केलेला आहे। पुण्यातल्या यशवंत नाट्यगृहामध्ये वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले। या नाट्यगृहात प्रयोगादरम्यान गौतम बुद्धांचा अपमान केला असा आरोप आहे। प्रतिनिधी पुण्याहून सचिन जाधव आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय दिसची माहिती, का वंचितचे कार्यकर्ते इतके भडकलेले आहेत? पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कर्वेनगर येथे या नाटकाचा प्रयोग जो आहे तो सुरू होता। पुण्यातल्या संन्यस्त खडग या नाटकाच्या वेळी खरं तर वंचितचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी गौतम बुद्धांचा अपमान केला असल्याचा आरोप जो आहे तो वंचितच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। एकूणच या ठिकाणी आज सायंकाळच्या सुमारास ते नाटक सुरू होतं आणि त्याच वेळी सर्व कार्यकर्ते जे आहेत ते त्या कर्वेनगरमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये शिरले आणि त्या ठिकाणी त्या नाटकाला विरोध केला आणि त्या संदर्भात खरं तर घोषणाबाजी करत ते नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला। आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेर आलेले आहेत, त्या ठिकाणी आहेत आणि एकूणच या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा गदारोळ करून घोषणाबाजी जी आहे ती केली जाताना पाहायला मिळते। बिलकुल, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचितचा राडा पाहायला मिळतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।